वांगीभात बनवण्यासाठी ह्या वाटीने 4 वाटी कोणताही अखंड तांदूळ स्वच्छ निवडून धुवून 10 मिनिटे भिजत ठेवला होता. 8 ते 10 छोटी वांगी धुवून चिरून घेतली आहेत. 2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट, त्यामध्ये 2 ते 2.5 चमचा मसाला तिखट, चवीप्रमाणे मीठ, थोडी कोथिंबीर व बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे दूध घालून व्यवस्थित मिक्स करून हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा. कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल घेऊन 1 तमालपत्र, 2 मिरी, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 वेलदोडा, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून अर्धा चमचा जिरे, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे, 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या. थोडी कोथिंबीर, पाव चमचा हिंग पावडर घालून भरलेली वांगी घालून वांगी थोडीशी परतून त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून तांदूळसुद्धा 2 मिनिटे तेलात परतून घ्यायचे. अर्धा चमचा हळदपूड, उरलेल्या वांग्याचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करायचे. 4 वाटी तांदळासाठी 6 ते 7 वाटी पाणी घालून चवीपुरते मीठ टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तुम्ही ते बघू शकता, मस्त वांगी भात तयार आहे.